कर्क राशी 20 ते 26 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी ग्रहांच्या स्थितीनुसार ऑक्टोबरचा चौथा आठवडा खूप खास असू शकतो। या आठवड्याची सुरुवात दिवाळीने होते। आठवडा सुरू होण्यापूर्वीच देवांचा गुरु हंस राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करून कर्क राशीत प्रवेश करेल। या आठवड्यात बुध देखील वृश्चिक राशीत प्रवेश करेल। अशा परिस्थितीत हा आठवडा कर्क राशीच्या लोकांना भाग्य मिळवून देऊ शकतो। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात। चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल। हा आठवडा कर्क राशीसाठी कौटुंबिक आणि भावनिक बाबींसाठी महत्त्वाचा असेल। कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद मार्गदर्शन करतील। तुमची भेट जुनी मैत्री किंवा नातेवाईकाशी होऊ शकते। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची प्रशंसा होईल। तुमच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी योग किंवा ध्यान फायदेशीर ठरेल। तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते सौहार्दपूर्ण असेल। कर्क राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा आठवडा भाग्यवान आणि यशस्वी राहील। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला उत्साह आणि ऊर्जेने भरले जाईल। कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर पूर्णपणे समाधानी आणि आनंदी असतील। तुमचे सहकारी देखील प्रत्येक प्रकारे मदत करतील। तुम्हाला उच्च पद किंवा जबाबदारी मिळू शकते। या आठवड्यात तुम्ही केलेला कोणताही प्रवास आनंददायी असेल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकेल। विद्यार्थ्यांनाही अपेक्षित यश मिळू शकेल। तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील। कर्क राशी या आठवड्यात इतरांची काळजी घेताना स्वतःच्या गरजांना प्राधान्य द्या। कौटुंबिक बाबींकडे तुमचे लक्ष वेधण्याची आवश्यकता असू शकते, परंतु स्पष्ट सीमा पाळा। आठवड्याच्या शेवटी एक खोल आध्यात्मिक अनुभव तुम्हाला मानसिक स्पष्टता प्रदान करेल। ग्रहस्थिती पाहता कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी यशाने भरलेला असेल। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील। तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि तुमच्या कामाची क्षितिजे वाढू शकतात। तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता। घरी नवीन पाहुणे येऊ शकतात। या आठवड्यात तुम्ही स्वतःचे घर किंवा वाहन खरेदी करू शकता। कर्क राशी या आठवड्यात मुख्य ऊर्जा तीव्र असणार आहे, परंतु शनी मेष राशीत असताना सुरू झालेले चक्र बंद करण्यास देखील ते मदत करत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले जाते। तुमच्या कुंडलीतील अमावस्येशी संतुलन साधण्याची ही कृती आहे, जी तुम्हाला तुमच्या पायाची ताकद दाखवते। मित्रांसोबत चांगले संबंध निर्माण करणे आणि इतर तुमच्याकडे कसे पाहतात याची अधिक जाणीव असणे या आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीच्या चंद्राच्या संक्रमणाचा भाग असेल। 22 तारखेला सूर्य चंद्रासोबत येईल, ज्यामुळे पुढील काही आठवड्यात तुमच्या कल्पकतेचा शोध घेण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। आठवड्याच्या शेवटी धनु राशीतील चंद्र तुम्हाला आरामदायी वाटेल। स्वतःसाठी वेळ काढा, तुमच्या सीमांचे रक्षण करा आणि तुम्हाला हवे असलेले उपचार स्वतःला द्या। कर्क राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आतील जगाचे आणि घरगुती क्षेत्राचे संगोपन करण्याचे आमंत्रण आहे, कारण तारे घर आणि कुटुंबाच्या विषयांवर प्रकाश टाकतात। प्रियजनांशी संबंध मजबूत करण्यासाठी कदाचित कौटुंबिक मेळाव्यांद्वारे किंवा जवळच्या जेवणाद्वारे हा एक उत्तम काळ आहे। तुमच्या भावनांकडे लक्ष द्या। स्वतःची काळजी घेण्याच्या दिनचर्यांमुळे तुमचा एकूण कल्याणाला फायदा होऊ शकतो। तुमच्या कारकिर्दीत अंतर्ज्ञानी अंतर्दृष्टी निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते, विशेषतः दीर्घकालीन योजनांबाबत। तुमच्या वैयक्तिक मूल्यांशी जोडणाऱ्या रणनीती आखून तुमचा व्यावसायिक दृष्टिकोन वाढवा। आर्थिक स्थिरता ही एक थीम म्हणून सुरू असताना अनावश्यक ताण टाळण्यासाठी तुमच्या खर्चाच्या सवयींकडे लक्ष द्या। सामाजिकदृष्ट्या तुमचा मूळ विश्वासांशी जोडणाऱ्या लोकांशी संबंध मिळवा, हे तुम्हाला प्रेरणा देईल आणि उन्नत करेल। आठवड्याच्या मध्यभागी वैयक्तिक ध्येयांवर चिंतन करा आणि उदयोन्मुख आवडी आणि प्राधान्यक्रमांना चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी त्यांना मोकळे राहा। नातेसंबंधांमध्ये तुमचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव आवश्यक असू शकतो। पाठिंबा देण्यामुळे बंध अधिक घट्ट होऊ शकतात। या आठवड्यात तुमची संगोपन आणि वाढवण्याची नैसर्गिक क्षमता वाढते। अंतर्गत आणि बाह्य दोन्ही बाजूंनी एक भरभराटीचे वातावरण निर्माण होते। कर्क राशी या आठवड्यात तुम्ही व्यवसायात व्यस्त असाल। धार्मिक कार्यात तुम्हाला रस असेल। मीडिया आणि IT क्षेत्रातील लोकांना यश मिळेल। राजकारण्यांसाठी हा यशस्वी आणि भाग्यवर्धक काळ आहे। प्रेमजीवन चांगले राहील। आरोग्य आनंद देईल। या आठवड्यात तुम्ही नशीब वाढवण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी। कर्क राशी
या आठवड्यात तुम्हाला हवे असलेले काहीतरी मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. तुमच्या जीवनसाथीसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा भाग्य आणि सौभाग्य देणारा असेल. आठवड्याची सुरुवातच अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. तुम्हाला व्यवसायात लक्षणीय फायदा होईल. तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्ही नवीन मालमत्ता, वाहन इत्यादी खरेदी करू शकता. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल. शुभ क्रमांक 1 असेल. शुभ दिवस बुधवार असेल. आणि आठवड्याचा सल्ला आहे की भावनिक राहू नका. थोडा प्रॅक्टिकल सुद्धा विचार करा. एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे.